महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। कुंडे गावाला स्वच्छतेचा आणि संस्कारांचा वारसा, सरस्वती इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम। नव्या पिढीमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण व्हावी आणि ग्रामीण विकासाला हातभार लागावा या उद्देशाने खारघर येथील सरस्वती इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या राष्ट्रीय सेवा योजना NSS विभागामार्फत उरण तालुक्यातील कुंडेगाव येथे 3 दिवसीय निवासी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते। या शिबिराला विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवून गावकऱ्यांची मने जिंकली। शिबिरांच्या कालावधीत विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहीम राबवून गावातील रस्ते आणि सार्वजनिक परिसराची साफसफाई केली। तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपण व प्लास्टिक मुक्तीबाबत जनजागृती केली। शिबिराचे खास आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी सादर केलेले पथनाट्य। सामाजिक आणि आर्थिक विषयावर आधारित या कलाकृतीतून विद्यार्थ्यांनी समाजातील अनिष्ट प्रथांवर प्रहार केला, ज्यांचे गावकऱ्यांनी भरभरून कौतुक केले। ग्रामस्थांच्या आरोग्यासाठी शिबिरादरम्यान मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले। याचा लाभ गावातील वृद्ध व गरजू नागरिकांनी मोठ्या संख्येने घेतला। हे शिबिर यशस्वी करण्यासाठी कुंडे गावातील सरपंच, ग्रामस्थ तसेच प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र पाटील सर यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले। सरस्वती इन्स्टिट्यूटच्या शिक्षक आणि स्वयंसेवकाच्या अथक परिश्रमामुळे या शिबिराचा समारोप अत्यंत सकारात्मक वातावरणात झाला। गावकऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत त्यांच्या कार्याचा गौरव केला। केवळ रस्ते साफ करणे हा उद्देश नसून गावकऱ्यांची मने स्वच्छ करणे आणि परिवर्तनाची ज्योत पेटवणे हा विचार घेऊन विद्यार्थी या शिबिरात उतरले होते। विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्यातून मिळालेली शिकवण आम्ही नक्कीच अंमलात आणू असा विश्वास गावकऱ्यांनी दिला। तर राजेंद्र पाटील सर आणि गावकऱ्यांच्या डोळ्यातील कौतुकाची थाप हीच आमच्या कष्टाची पावती आहे अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली। कुंडेगावचा निरोप घेताना प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात समाजसेवेचा नवा संकल्प दृढ झाला। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी रणिता ठाकूरसह तृप्ती भोईर, उरण। सहनशक्तीच्या साऱ्या मर्यादा पोस्टवर पोचला पाहिल्या जातात आणि आया बहिणींच्या बलात्काराला लाखो लाईक्स मिळवले जातात। अरे नपुसंकता आमच्यात नाही तुमच्यात आहे, अरे नपुसंकता आमच्यात नाही तुमच्यात आहे, म्हणूनच मला माझा भारत देश विकायचा आहे। विकायचा आहे, विकायचा आहे, भारत देश विकायचा आहे, विकायचा आहे, विकायचा आहे, भारत देश विकायचा आहे। मंत्री साहेब, इलेक्शननंतर सरकार बनवणं अवघड झालंय। हे म्हणतात इकडे आम्हाला आरक्षण द्या किंवा सर्वांचं काढून घ्या। मी तर म्हणतो हे आरक्षणच बंद करा। असं कुठं होईल का? अहो मंत्री साहेब, मुंबई हल्ल्यात जेवढी माणसं मारली गेली नाही तेवढी तर या मोर्चात मारली गेली। आतापर्यंत जेवढं आरक्षण दिले त्याहून जास्त दिलं तर संविधानाच्या विरोधात होईल। संविधानाचा विरोध तर सोडा, इथे तर संविधानाचा रावणाने सीतेचा अपहरण केले, रामाने तिला वाचवलं, तर हे झालं रामायण नाही। रावण हा एक तत्वज्ञान। तर चला आता जाऊया द्वापर युगात। मेरे यह शादी तुम्हें करनी ही होगी। नहीं पिताश्री, मेरी शादी तो पहले से ही गिरधर किशोर से तय हो चुकी है। तो क्या तुम उस यादव श्रेष्ठ के लिए कुछ भी कर सकती हो? जी पिताश्री। तो ये लो, ये पी लो। नहीं मिले इसे मत पियो, इसमें तो जहर है। नहीं कान्हा, तुम्हारा बिना इस जन्म में जाती, अगले जन्म जरूर होगा। तो ये था मेरे का एक तरफा प्यार। ए बबल्या, अरे राजा, अरे कवा आला तू जेल मधून? ते आपला अंडरवर्ल्ड चेष्टा चालूच असते रे. ए दिगू, तुझी आयटम आली। ए अवली, आता आय लव्ह यू तरी बोल. का हो वहिनी, त्याला आय लव्ह यू तरी बोला। का रे, तुला नाही बोललेलं कळत नाही का? तुझ्या घरी काय आया बहिणी नाही? मला नाही कशी बोलू शकते. आणि म्हणूनच प्रेमाची परिभाषा ही बदलत गेली। ही समज नव्हती, नफरत करता गेली, सीतेला स्पर्शही न करता त्या रावणाला। ही समज नव्हती, कृष्ण काळा होता की गोरा ते न जाणता तिच्यासाठी विषेचा प्याला प्राशन करणाऱ्या मीरेला।
या उधळणीतून बबनला किंवा कोणा तुम्हा आम्हाला तरी प्रेमाची परिभाषा समजलीच नाहीये. अजूनही